विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये आपल्याला अनलेस वापरायचंय. काय करावं लागेल? ज्या ठिकाणी इफ आहे त्या ठिकाणी काय करावं लागेल? अनलेस वापरावं लागेल. काय वापरावं लागेल? अनलेस. यू एन एल ई डबल यस. अनलेस. त्याच्यानंतर करता द प्लॅन. THE द PLAN प्लॅन. PLAN प्लॅन इज. आता या ठिकाणी आपल्याला नॉट काढून टाकायचा आहे. याच्या अगोदर आपण काय केलं होतं? सहाय्यकारी क्रियापद डू डज डीड याच्या सहित नॉट काढून टाकलं होतं. पण आता इथं फक्त आपल्याला नॉट हा शब्द काढून टाकायचा आहे. अनलेस द प्लॅन इज सिम्पल. यस आय एम पी एल ई कॉमा द्या. दुसऱ्या वाक्यात काही बदल करायचा का? काहीही बदल करायचा नाही, कारण या वाक्यात दोन नॉट आलेले आहेत. या ठिकाणी आपण अनलेस वापरलं म्हणून या ठिकाणी ईच्या नंतर असलेलं नॉट काढून टाकलेलं आहे. पुढचं वाक्य जशाच तसं लिहूया. इट विल WILL विल नॉट NOT नॉट वर्क. इट विल नॉट वर्क. कळालं? आता ह्या दुसऱ्या वाक्याचं उत्तर कसं होईल? इफच्या जागेवर अनलेस. इफच्या जागेवर काय घ्यायचं? अनलेस. यू कॅपिटल. UNLESS. अनलेस यू आर. नॉट लिहायचं का? नाही. यू आर केअरफुल. CAREFUL कॉमा. दुसऱ्या वाक्यात काही बदल करावा लागेल का? नाही. ते वाक्य जशास तसं लिहावं लागेल. यू विल नॉट सक्सीड. SUCCEED. चला, या तिसऱ्या वाक्याचं उत्तर काय होईल? काय लिहावं लागेल? काय लिहिता येईल? इफच्या जागेवर अनलेस. UNLESS. अनलेस. द सोल्युशन इज इझी. द सोल्युशन. SOLUTION. सोल्युशन इज इझी. EASY कॉमा. कॉमाच्या नंतर वी विल नॉट एक्सेप्ट. ACCEPT. आलं का लक्षात? आला असेल. बघा इथं काय, एक इफ आणि दोन नॉट आलेल्या वाक्यात आपण काय करतोय? अनलेस वापरतोय. इफच्या जागेवर वापरलं अनलेस. त्या वाक्यातलं नॉट, या ठिकाणी असलेलं नॉट काढून टाकलं. हे उत्तरात लिहिलं नाही. आणि दुसऱ्या वाक्यातलं नॉट जशास तसं ठेवलेलं आहे. या वाक्याचं कसं होईल उत्तर? इफच्या जागेवर अनलेस. UNLESS. अनलेस ही इज. नॉट घ्यायचं का? नाही घ्यायचं. अनलेस ही इज ऑनेस्ट. HONEST. ऑनेस्ट कॉमा. I will not trust him. TRUST. ट्रस्ट हिम. HIM. आणि शेवटी पूर्णविराम. याचं उत्तर कसं होईल? इफच्या जागेवर काय घेणार?
अनलेस काय घ्यावं लागेल? अनलेस UNLESS अनलेस द रूम इज क्लीन. अनलेस द रूम ROOM रूम इज क्लीन CLEAN कॉमा. दुसरं वाक्य जशाला तसं त्या वाक्यात कोणताही बदल करायचा नसतो. वी विल WILL विल नॉट यूज इट. यू विल नॉट यूज इट. इफ द जॉब इज नॉट फिनिश्ड यू विल नॉट गेट पेड. उत्तर होईल इफच्या जागेवर अनलेस. बरोबर. UNLESS अनलेस द जॉब JOB जॉब फिनिश्ड FINISHED फिनिश्ड कॉमा. दुसऱ्या वाक्यात कोणताही बदल करायचा नाही आणि ते वाक्य लिहावं लागेल यू विल नॉट गेट पेड. यू विल नॉट गेट पेड. यू विल नॉट गेट पेड. कळालं? याचं उत्तर कसं होईल? इफच्या जागेवर अनलेस UNLESS अनलेस शी इज क्वालिफाईड SHEC इज QUALIFIED क्वालिफाईड कॉमा. दुसऱ्या वाक्यात कोणताही बदल करायचा नाही. ती विल नॉट गेट द THE द जॉब JOB. आता या वाक्याचं उत्तर काय होईल? इफ द मूव्ही इज नॉट इंटरेस्टिंग कॉमा आय विल नॉट वॉच इट. इफच्या जागेवर काय घ्यायचं? अनलेस UNLESS अनलेस द मूव्ही इज इंटरेस्टिंग. अनलेस द मूव्ही MOVIE मूव्ही इज इंटरेस्टिंग INTERESTING इंटरेस्टिंग कॉमा. आय वाक्यात कुठेही आय आलं तरी आय कॅपिटल काढावं लागतं. आय विल नॉट NOT नॉट वॉच WATCH वॉच इट फुल स्टॉप. याचं काय होईल उत्तर? याचं उत्तर होईल इफच्या जागेवर अनलेस UNLESS अनलेस द पाथ PATH पाथ इज क्लिअर CLEAR कॉमा. वी will WILL we will NOT not PROCEED proceed. याचं उत्तर काय होईल? इफच्या जागेवर अनलेस UNLESS अनलेस द आन्सर द ANSWER answer is unless the answer is correct. CORRECT कॉमा. पुढचं वाक्य जशाला तसं लिहायचं. त्या वाक्यात काही बदल करायचा नाही. काय आहे पुढचं वाक्य? यू विल
not get points. POINTS points. कळालं? आता पुढचं वाक्य बघूया. 11 नंबरचं वाक्य काय आहे? 11 वाक्य. 11 वाक्य आहे इफ यू MISS मिस द ट्रेन TRAIN ट्रेन. आता याचं उत्तर काय होईल? आता बघा वाक्य बदललंय. या वाक्यामध्ये एक इफ आणि एक नॉट. मग काय करायचं? इफच्या जागेवर अनलेस घ्यावं लागेल आपल्याला. आता अनलेस यू. अनलेस घेतल्यामुळं डू नॉट हे काढून टाकावं लागेल. हे डू नॉट काय करायचं? काढून टाकायचं. अनलेस यू हरी HURRY हरी. दुसऱ्या वाक्यात काही बदल होईल का? काहीच बदल होणार नाही. होईल? नाही होणार. यू विल मिस MISS मिस द ट्रेन. मिस द ट्रेन TRAIN फुल स्टॉप. आता आपण 12 क्रमांकाचं वाक्य घेऊया. किती? 12. इफ इट इज गो टू द बीच. BEACH बीच म्हणजे समुद्र किनारा. काय होईल याचं उत्तर? इफच्या जागेवर अनलेस घ्यावं लागेल. अनलेस इट इज सनी SUNNY सनी क्वामा. पुढचं वाक्य जशाला तसं, त्यात कोणताही बदल करायचा नाही. वी विल नॉट गो द बीच. द BEACH. या ठिकाणी 2 नॉट होते म्हणून एक नॉट काढलं. दुसऱ्या वाक्यातलं नॉट जशासह ठेवलेलं आहे हे लक्षात घ्या. वी विल स्टार्ट START स्टार्ट द मीटिंग. वी विल स्टार्ट द मीटिंग MEETING मीटिंग. काय होईल याचं उत्तर? इफच्या जागेवर अनलेस घ्यावं लागेल. अनलेस यू कॅपिटल अनलेस सी. आता हे डज नॉट निघून जाणार आहे आणि याचा जो यस प्रत्यय तो कॉलला जोडायचा. सी कॉल्स CALLS सी कॉल्स क्वामा वी विल स्टार्ट START स्टार्ट द मीटिंग MEETING मीटिंग. If the food is not eat याचं उत्तर होईल इफच्या जागेवर अनलेस UNLESS अनलेस द फूड FOOD फूड इज नॉट काय करायचं? वगळायचं. इज गुड क्वामा आय विल नॉट eat IT eat
15 वाक्य आहे इफ ही डज नॉट विल नॉट पास पास द एक्झाम. मग याचं उत्तर काय होईल? इफच्या जागेवर अनलेस काय घ्यायचं? अनलेस UNLESS अनलेस ही डज नॉट निघून जाईल आणि यस प्रत्यय स्टडीला जोडायचा. अनलेस ही STUDIES स्टडीज कॉमा त्याच्यानंतर ही will not pass the exam pass the exam exam. 16 वाक्य आहे if the let us buy some milk. Let us buy buy some milk. याचं उत्तर होईल अनलेसच्या इफच्या जागेवर अनलेस घ्यावं लागेल. अनलेस UNLESS अनलेस द स्टोअर स्टोअर is closed CLOSED comma let us buy some milk buy some 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 milk MILK some milk. 17 वाक्य आहे इफ यू फिनिश युअर होमवर्क. इफ यू finish FINISH if you finish your homework 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 you can play. आता या ठिकाणी एकही नॉट नसलेलं वाक्य, फक्त वाक्यामध्ये काय आहे? इफच्या जागेवर काय घ्यावं लागेल? अनलेस UNLESS अनलेस यू फिनिश FINISH फिनिश युअर होमवर्क HOMEWORK होमवर्क कॉमा दुसऱ्या वाक्यात कोणताही बदल करायचा नाही. यू कॅन प्ले PLAY. 18 क्रमांकाचं वाक्य घेऊया. इफ इट रेन्स रेन्स PICNIC पिकनिक. आता याचं उत्तर काय होईल? मार्जिन मध्ये लिहा ANS. इफच्या जागेवर अनलेस. या वाक्यामध्ये काय चूक झालेली आहे? या ठिकाणी नॉट घेतलेलं नाही, ते नॉट इथं घ्यावं लागेल. एवढी दुरुस्ती करून घ्या. याचं उत्तर काय होईल? अनलेस. इफच्या जागेवर अनलेस इट रेन्स RAINS रेन्स कॉमा वी will not cancel cancel the picnic
PICNIC. त्याच्यानंतरचं वाक्य घेऊया. इफ द ट्रेन, TRAIN, if the train is late, comma, I will take a taxi. I will take a taxi. मग याचं उत्तर इफच्या जागेवर घ्यावं लागेल अनलेस. काय घ्यावं लागेल? अनलेस द ट्रेन, unless the train is late, unless the train is late, comma, I will not take a taxi, take a taxi. बरोबर. पुढचं वाक्य घेऊया 20व. इफ यू फील सिक, if you feel, FEEL, feel sick, SICK, comma, you should, SHOULD, you should see a doctor, DOCTOR, you should see a doctor. आता याचं उत्तर काय होईल? ANS, आन्सर. इफच्या जागेवर काय घ्यायचं? अनलेस, UNLESS, अनलेस यू फील, FEEL, फील सिक, SICK. पुढं काय येईल? क्वामा, यू शुड च्या नंतर नॉट घ्यावा लागेल. यू शुड नॉट सी अ डॉक्टर, DOCTOR, फुल स्टॉप. ओके, कळालं? अशा पद्धतीचे वाक्य आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण घेऊया. धन्यवाद. बाय बाय. नमस्ते. राम राम.